नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 10 मार्च 2026चे जेवढेही महत्त्वाचे आपले चालू घडामोडीचे प्रश्न असतील, बुलेट रॅपिड फायरमधील रोज सकाळी 6 वाजताचे, त्या प्रश्नाच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचे नेहमीप्रमाणेचे असे प्रश्न, जे रोज 10 प्रश्न आपण बघत असतो, त्याचे विश्लेषण देखील खूप छान पद्धतीनं बघत असतो, जेणेकरून तुमचा एकही प्रश्न पेपरला आलेला चुकू नये. ओके, चला. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शक्य झालं तर व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. आणि आज तुमचा शेवटचा दिवस असेल. आज रात्री 12 वाजेपर्यंत जे 9 आणि 10 तारखेपर्यंत तुम्हाला ऑफर दिलेली होती, की भारत मॅच जिंकल्यानंतर जे आपलं अनुभवष्टीचं ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे, ह्या ॲपवरती तुम्हाला 90% साधारणतः सूट देणार होती. सूट ही सध्या चालू आहे. तुम्ही आजच्या आज, आत्ताच्या आता तुम्ही हे कुपन कोड वापरून साधारणतः तुम्हाला काय करायचं आहे, बॅच घ्यायचं आहे. हे आपलं अनुभवचं ॲप आहे. हे ॲप इन्स्टॉल करा आणि या ठिकाणी स्पेशल जो जी-केची बॅच आहे, ₹510 ची बॅच ही तुम्ही घेऊ शकता आणि तुमची जी काही बेसिकपासूनची जी-केची तयारी आहे, इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे, हे तुम्ही ह्या बॅचमध्ये कव्हर करू शकता. अदर अनेक आपले 10 ते 12 कोर्स आहेत. तुम्ही एकदा ॲप इन्स्टॉल करून बघून घ्या. जो आवडेल तो बॅच तुम्ही घेऊ शकता. तुमच्या इतर मित्रांना पण हा जो काही बॅनर आहे तो शेअर करू शकता. ओके, चला सुरू करूयात. महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी कालच्या लेक्चरचा जो काही विचारलेला प्रश्न आहे ते अगोदर बघून घेऊयात आपण. नुकतेच भारतीय भूसेनेद्वारे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वज्रघात जो युद्धाभ्यास आहे, हा वज्रघात युद्धाभ्यास 2026चे आयोजन करण्यात आले होते. हे कोणत्या ठिकाणी पार पडलं असेल? वज्रघात युद्धाभ्यास हे पार पडले पोखरण या ठिकाणी, राजस्थान राज्यामध्ये. पोखरण कुठे येतं? राजस्थान या राज्यामध्ये. लक्षात ठेवा. पोखरण या ठिकाणी अणुचाचणी पण घेण्यात आली होती. आणि अग्निवर्षा, इंडियन आर्मीचा अग्निवर्ष जो काही युद्धाभ्यास आहे 2026चा युद्धाभ्यास, हे देखील या ठिकाणी पार पडलं आहे. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. रोज आपण 10 प्रश्न बघत असतो, त्यापैकी पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. ग्लोबल मिथेन स्टेटस रिपोर्ट 2025 नुसार भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा मिथेन उत्सर्जक देश बनलेला आहे? ओके, मिथेन ज्याला आपण CH4 म्हणतो आपण, मिथेन लक्षात ठेवा, ज्याला मार्श गॅस असंही म्हटलं जातं मिथेनला. आणि ह्या मिथेनच्या उत्सर्जनामध्ये जगातील सर्वात मोठा जो देश आहे, त्याच्यामध्ये तिसरा क्रमांक आपल्या भारताचा आहे. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा, तिसरा. ओके, त्याला ग्लोबल मिथेन स्टेट्स रिपोर्ट 2025 असं म्हणण्यात आलेलं आहे. मिथेन मार्स गॅस लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न. वर्ष 2029 मध्ये वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2029चे आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? हे वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आहे. ओके, आणि हा जो काही गेम आहे तो होणार आहे 2029 मध्ये. कुठं? तर अहमदाबाद या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद या ठिकाणी होणार आहे. अहमदाबाद जे गुजरात या राज्यामध्ये सर्वांना माहिती असेल. आणि अहमदाबाद हे शहर ओके फेमस झालेलं आहे नरेंद्र मोदी स्टेडियमसाठी. ओके, अजून पण आहे. साबरमती जी नदी आहे, साबरमती या नदीच्या काठावर हे शहर वसलेलं आहे. अहमदाबाद असेल, त्याला भारताचे मँचेस्टर असंही म्हणतो आपण. IMP आहे. आणि अहमदाबाद या ठिकाणी 2030 या वर्षामध्ये जे काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत, कॉमनवेल्थ गेम्स म्हणतो आपण, हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. कुठं? अहमदाबाद या ठिकाणी. आणि अहमदाबाद या ठिकाणी जे काही नरेंद्र मोदी स्टेडियम आहे, ह्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती T20 वर्ल्ड कप जो का फायनल मॅच पार पडलं. भारत आणि न्यूझीलंड याच्यामध्ये फायनल भारताने मारलेला आहे, तुम्हाला माहिती असेल. हा प्रश्न आपण पुढे कव्हर करूयात. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स लक्षात ठेवा 2029 अहमदाबाद. पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली आहे? ओके, 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरणं बंदी घातली कोणत्या देशानं? तर तो देश आहे नुकतंच इंडोनेशिया. पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया. लक्षात ठेवा. ह्याच्यापूर्वी असा करणारा पहिला देश कोणता होता संपूर्ण जगातील? पहिला देश होता ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा पहिला देश आहे ज्यांनी 16 वर्षाखालील मुलांसाठी बॅन केलं होतं. त्याच्यानंतर अनेक देशांनी याच्यावरती बंदी घातलेली आहे. स्पेन आहे, फ्रान्स आहे, आता इंडोनेशिया आहे. भारतामध्ये पण जो काही राज्य आहेत, कर्नाटक राज्य म्हणा तुम्ही, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओके, ह्या राज्यानं पण काय केलं, बंदी घालण्याचा प्रयत्न केला आहे. लक्षात ठेवा. इंडोनेशिया IMP आहे. इंडोनेशिया या देशाची राजधानी काय असेल? जकार्ता ही देशाची राजधानी आहे. जकार्ता या ठिकाणी कोणत्या संस्थेचं मुख्यालय असेल तर ते आहे
असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन. आसियान संघटनेचे हेडक्वार्टर जकार्ता या ठिकाणी तर लक्षात ठेवा. जकार्ता. ओके. इंडोनेशिया IMP आहे. जावा आणि सुमात्रा बेटे जे आहेत ते इंडोनेशिया या देशामध्ये येतात. इंडोनेशिया देशामध्ये माउंट क्राकाटोवा क्राकाटोवा आणि माउंट मेरापी नावाचे काही ज्वालामुखीचे पर्वतशिखर आहेत हे देखील आढळतात. ज्वालामुखी इंडोनेशिया लक्षात ठेवा. इंडोनेशियाचे प्रमुख होते प्रबोवो सुबियांतो. हे गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुणे होते. लक्षात ठेवा. चला तिसरा प्रश्न महत्त्वाचा. चौथा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या नदी दीपगृहांची पायाभरणी सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. सर्वानंद सोनोवाल जे आसामचे माजी मुख्यमंत्री पण आहेत आणि आसाम राज्यामध्ये नॅशनल वॉटरवेज क्रमांक 2 आहे. ओके. NW2 म्हणतो आपण, जे सादिया ते धुबरी या 2 ठिकाणं जोडणारं. सादिया ते धुबरी दरम्यान राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 आहे. लक्षात ठेवा. म्हणजेच आसाम राज्यामध्ये हे उभारण्यात येणार आहे. ही दीपगृहांची पायाभरणी करण्यात आली आहे. दीपगृह नदी पात्रावर लक्षात ठेवू शकते. हे अशा पद्धतीचे हे नदी पात्रात दीपगृह आहेत. सर्वानंद सोनोवाल जे केंद्रीय जहाज विकास मंत्र्याचे मंत्री आहेत. केंद्रीय जहाजराणी आणि बंदरे विकास मंत्रालय जे आहे याचे मंत्री कोण असतील तर ते आहेत सर्वानंद सोनोवाल. आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण असतील? हेमंता बिश्व शर्मा आहेत आसामचे मुख्यमंत्री. लक्षात ठेवा. आसामची राजधानी मात्र दिसपूर येतं. दिसपूर. पुढचा प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 450 फूट उंच स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा जो पुतळा आहे तो पुतळा उभारण्यात येणार आहे? लक्षात ठेवा. भारतामध्ये आता याच्यासहित स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे पुतळे ते 2 झाले आहेत आता. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ऑलरेडी एक आहे हैदराबाद या ठिकाणी संत रामानुजाचार्य यांचा पुतळा, आणि आता स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी उभारण्यात येणार आहे 450 फूट उंचीचा. कुठं तर हे आहे दादर मुंबई या ठिकाणी इंदू मिल या ठिकाणी. इंदू मिल कंपाऊंड जे आहे इंदू मिल या ठिकाणी लक्षात ठेवा. या पुतळ्याची का पायाभरणी आहे ते 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि याचं उद्घाटन करण्यात येईल. पूर्ण होईल, यांचं बांधकाम पूर्ण होईल साधारणतः कधी? मे 2026 मध्ये. मे 2026 मध्ये हे पूर्ण होईल. लक्षात ठेवायचं आहे. 450 फूट उंच राहील हे. आणि ज्यावेळेस स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नंतर आणि स्प्रिंग्स ऑफ बुद्धा या पुतळ्याच्या नंतर हे संपूर्ण जगातील तिसरे सर्वात उंच पुतळा बनेल ज्यावेळेस हे पूर्ण होईल त्यावेळेस. ओके. तिसरे सर्वात उंच पुतळा लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. स्टॅच्यू ऑफ नॉलेज नावाचं पण एक पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ नॉलेज कुठे आहे? हे लातूर या ठिकाणी आहे. ते देखील पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ नॉलेज लक्षात ठेवा. चला एक क्वेश्चन विचारतो, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा आहे विजयवाडा या ठिकाणी. विजयवाडा या ठिकाणी ह्या पुतळ्याचं नाव काय आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विजयवाडा या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नाव काय आहे? पुढचा प्रश्न 6वा प्रश्न. नुकतेच चर्चेत असलेले हेक्झागॉन अलायन्स म्हणजे एक नवीन संघटना ज्याला आपण षटकोनी आघाडी म्हणतो. हेक्झागॉन अलायन्सचा संबंध कोणत्या देशाशी आहे? ओके. हा जो काही संघटना आहे याच्यामध्ये साधारणतः 6 देश राहतील. षटकोन आहे. ओके. षटकोन 6 देश याच्यामध्ये राहतील आणि हे निर्माण केलं कोणी? तर इस्रायल या देशानं. इस्रायलची राजधानी काय असेल? जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी आहे आणि इस्रायलचे पंतप्रधान कोण असतील? त्यांचं नाव आहे बेंजामिन नेत्यानाहू. बेंजामिन नेत्यान्याहू हे तर पंतप्रधान इस्रायलचे. लक्षात ठेवा. IMP आहे ही संस्था. ग्रीस, सायप्रस, आफ्रिकन जे काही आफ्रिकामधील जे काही देश आहेत ते, अरब देश, भारत आणि इस्रायल अशा पद्धतीचे हे अलायन्स किंवा आघाडी राहील. याच्यामध्ये भारत येतो हे लक्षात ठेवा. खूप खूप महत्त्वाचा हा पॉईंट आहे. भारत हा हेक्झागॉनमध्ये येतो का? तर यस येतो. हा इस्रायलचं संघटना हे इस्रायलने उभं केलेलं आहे इतर देशांवरती काउंटर अटॅक करण्यासाठी. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न. वर्ष 2026-27 पासून 3 वर्षांचा रोलिंग बजेट तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ज्याला आपण सरकता अर्थसंकल्प म्हणतो आपण ॲक्च्युली. सरकता अर्थसंकल्प म्हणजेच रोलिंग बजेट.
ओके. रोलिंग बजेट तयार करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे मध्य प्रदेश. आता पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेश राजधानी काय असेल? भोपाळ आहे. आणि मंगूभाई पटेल हे कोण येतील? राज्यपाल आहेत मध्य प्रदेशचे. आणि मोहन यादव जे आहेत हे याचे मुख्यमंत्री आहेत. मोहन यादव. मध्य प्रदेश लक्षात ठेवा. रोलिंग बजेट जे वापरणार आहे ते 3 वर्षांसाठी आहे असणार आहे. 3 वर्षांसाठी 2026-27 साठी, 2027 आणि 2028 साठी, 2028 आणि 2029 साठी. म्हणजेच ज्या वेळेस आपण नॉर्मल बजेट मांडतो त्यावेळेस पूर्ण 5 वर्षाचा अंदाज घेऊन आपण बजेट मांडला जातो. ओके. पूर्ण 5 वर्षासाठी एकच अंदाजपत्रक आपण मांडतो. इथं तसं नाही. प्रत्येक वर्षासाठी सेपरेट आपला अंदाज बांधून काय करायचं आहे? सुधारित अद्ययावत जे काही आकडेवारी आहे ते जाहीर करायचं आहे. म्हणजे यावर्षी वेगळं, यावर्षी वेगळं, यावर्षी वेगळं. ह्याला 3 सरकती योजना म्हटल्यासारखं थोडक्यात रोलिंग बजेट आहे. लक्षात ठेवा. मध्य प्रदेश IMP येतं. आणि भारताच्या संविधानामध्ये जे काही अर्थसंकल्पाचा उल्लेख आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणून, तिथे कलम 112 मध्ये आढळतो. कलम 112. चला काही पहिल्या गोष्टीवरती एक नजर टाकूयात आपण. भारतातील पहिल्या एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्राचे नाव काय असेल? तर ते प्रयास जे गोव्यामध्ये आहे. कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या टिश्यू बँकेचे उद्घाटन करण्यात आलं आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. भारतातील पहिले झोपडीमुक्त शहर कोणतं आहे? चंदीगड आहे. भारतातील पहिल्या सागरी सिम्युलेशन सेंटरचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले असेल? हे आहे चेन्नईला. BSFद्वारे भारतातील पहिल्या ड्रोन युद्धशाळेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं आहे? तर ते आहे मध्य प्रदेश. T20मध्ये 100 विकेट घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे अर्शदीप सिंग. अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठातील वॉटर सेंटरकडून प्रायोजित केलेला आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न. 2026-27 हे वर्ष महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित आणि सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून कोणते राज्य साजरे करणार आहे? IMP 2026-27 जो वर्ष आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे वर्ष. आणि हे महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या सामाजिक व समता समरसता वर्ष म्हणून घोषित केलं आपल्या महाराष्ट्रानं. पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. लक्षात ठेवा. आणि विविध योजना पण महाराष्ट्र सरकारनं आखलेल्या आहे. म्हणजे काही दिवसापूर्वी जे अर्थसंकल्प मांडण्यात आलं होतं त्या ठिकाणी. 2027 जे वर्ष आहे हे साधारणतः 200वी जयंती आहे. 200वी जयंती आहे कुणाची? महात्मा फुले यांची. हे देखील वर्ष जो आहे तो आपण साजरा करणार आहोत चांगल्या पद्धतीनं. इथे आहे बघा. 2026-27 वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती आणि राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या 14 तळे सत्याग्रहाचे हे शताब्दीपूर्ण वर्ष आहे. 1927 मध्ये 14 तळे सत्याग्रह पण केलेलं होतं. ठीक आहे. ह्या सगळ्यांचं सार म्हणून आपण सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्राचं राज्य जो काही उत्सव आहे तो गणेशोत्सव आहे. चला स्टार लावा. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 9वा प्रश्न. नुकत्याच कोणाच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडला हरवून भारताने तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप काय केले? जिंकलेलं आहे. सगळ्यांना माहिती असेल, मॅच तुम्ही बघितलं पण असेल. कॅप्टन कोण असतील हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. तर ते येतं सूर्यकुमार यादव. पर्याय क्रमांक 2 सूर्यकुमार यादव. लक्षात ठेवा. हे होते कॅप्टन आणि तिसऱ्यांदा जिंकलं आहे. T20 जो वर्ल्ड कप आहे ह्याची सुरुवात 2007ची आहे. 2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे फायनलमध्ये गेले. सर्वांना माहिती असेल की भारतानं सर्वात पहिल्यांदा पाकिस्तानला हरवून 2007चं पहिलं वर्ल्ड कप T20 जिंकलं होतं. त्यानंतर 2024 मध्ये जिंकलं भारतानं. ओके. अच्छा. 2007 मध्ये कॅप्टन कोण होते? तर महेंद्रसिंग धोनी हे कॅप्टन होते. लक्षात ठेवा. आणि 2024 मध्ये कॅप्टन कोण होते? तर ते रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून जिंकलेलं होतं. आणि 2026चा आता जिंकलेला आहे न्यूझीलंडला हरवून. लक्षात ठेवा. आणि कॅप्टन कोण असतील तर ते येतं सूर्यकुमार यादव. हा एक पहिला प्रश्न. दुसरा. सलग म्हणतो मी सलग 2 वेळा मॅच जिंकणारा भारत हा पहिला देश बनला आहे. सलग 2 वेळा म्हणजे कधी? 24 आणि 26. सलग 2 वेळा. दर 2 वर्षांनी ही T20 वर्ल्ड कप पार पडलं जातं. समजतं का? आता याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? याचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या भारतामध्ये. लक्षात ठेवा. भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये करण्यात आलं होतं. IMP आहे. आणि विशेष अजून एक दुसरा रेकॉर्ड तो म्हणजे ज्या देशामध्ये T20चं वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलं आहे
त्या देशानंच वर्ल्ड कप फायनल मारलेला आहे, अशी ही पहिली वेळ आहे. म्हणजे भारतामध्ये आयोजन करण्यात आलं होतं आणि भारतानंच ही मॅच जिंकलेली आहे. असे पहिल्यांदा जो आयोजन देश आहे, होस्ट कंट्री आहे, त्यांनीच विजेता बनले आहे, असं पहिल्यांदा घडलेलं आहे. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि एकूण T20 वर्ल्ड कपमध्ये 3 वेळा 3 वेळा मॅच जिंकणारं पहिला देश भारत आहे. हा आहे रेकॉर्ड याच्यामध्ये. ठीक आहे. हे 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. IMP आहे 2007, 24 आणि 26 मध्ये. सर्वात पहिल्यांदा आठवतं कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये, ओके, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये वन डेचं वर्ल्ड कप जिंकलं होतं भारताने. त्यानंतर 2011 मध्ये धोनी यांच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये 11चं वर्ल्ड कप जिंकलं होतं भारतानं वन डेवालं. हे 2 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने जिंकलेलं आहे. आणि महिलांचं वर्ल्ड कप जे आहे वन डेचं, महिलांचं वर्ल्ड कप म्हणतो मी, वन डेचं वर्ल्ड कप ही गेल्या वर्षी 2025 मध्ये महिलांनी पहिल्यांदा जिंकलं होतं. ही तुम्हाला माहिती असेलच. समजतं का? लक्षात ठेवा. हे T20चं वर्ल्ड कप आणि हे भरपूर. आणि गेल्या वर्षीचा जो काही अंडर 19चं वर्ल्ड कप आहे, अंडर 19चं वर्ल्ड कप हे देखील भारताने जिंकलेलं आहे. भारतानं जिंकलं अंडर 19 वर्ल्ड कप. भारतानं जे काही मागील भरपूर क्रीडा स्पर्धा आहेत क्रिकेटविषयीच्या, सगळे आपण जिंकलेले आहोत बऱ्यापैकी. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, 10वा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने वसाहतकालीन सुव्यवस्थित व्यवस्था, ज्याला आपण ऑर्डरली सिस्टीम जे आहे ते रद्द करण्याचा आदेश जारी केलेला आहे. हे ऑर्डरली सिस्टीम म्हणजे काय? ज्यावेळेस पोलीस वगैरे झालेले असतात लोक, म्हणजे ठीक आहे ना, पोलीस झाल्यानंतर तुम्हाला ड्युटी लावली जाते कुठं? साहेबांच्या बंगल्यावरती. मग साहेबांच्या बंगल्यावरती किंवा जे काही नेते आहेत त्यांच्या बंगल्यावरती लावल्यानंतर ड्युटीला, तर त्यांच्या नेत्यांची पण कामं ह्यांना करावं लागतात. ठीक आहे. ॲक्च्युअली हे रक्षणासाठी आहेत ना, ठीक आहे ना. रक्षण करण्याचं काम, घराचं किंवा त्यांचं रक्षण करण्याच्या कामासाठी उभे आहेत त्या ठिकाणी. त्यांना जर घरकाम जर मला लावत असतील तर मात्र हे चुकीचं आहे, असं म्हणण्यात आलं आहे. ओके. आणि कर्नाटक सरकारकडून, ओके. त्यामुळे याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकार, पर्याय क्रमांक 2. कर्नाटकने हे ऑर्डरली सिस्टीम जे आहे ते वसाहतकालीन किंवा ब्रिटिशकालीन होती, ती रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. बेंगळुरू ही आहे राजधानी कर्नाटकची. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. आणि आज तुमचा शेवटचा दिवस आहे. 90% ऑफमध्ये कोणताही कोर्स घेण्यासाठीचा हे आपलं अनुभवश्रीचं ॲप आहे. ॲप आत्ताच इन्स्टॉल करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. लक्षात ठेवा, 9 आणि 10 मार्च ही शेवटची तारीख राहील. आज तुमचं रात्री 12 वाजेपर्यंत सर्व कोर्सेसवरती तुम्ही ऑफ घेऊ शकता. हा कुपन कोड आहे, हा कुपन कोड वापरा आणि तुम्हाला सूट होऊन रक्कम प्राईज खाली दाखवून जाईल. ठीक आहे. 510 रुपयाचा जो कोर्स आहे तो नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता. सर्व कोर्समध्ये रिव्हिजन पॅच पण आहे. 90 रुपये, 100 रुपये असे आपले कोर्सची किंमत असतात. त्याच्यावरती पण परत 90% म्हणजे 10-20 रुपयाला कोर्स भेटतात. एखादा चेक तरी करा. ओके. ॲप्लिकेशनची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. चला, कालच्या किंवा मागच्या क्वेश्चनवरती एक नजर टाकूयात आपण, जेणेकरून तुमचं खूप छान पद्धतीनं रिव्हिजन होऊन जाईल. रिव्हिजन करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन राबवलं आहे? हे आहे ऑपरेशन त्रासी-1. कोणत्या राज्यात अट्टुकल पोंगल उत्सव 2026 साजरा करण्यात आला? केरळमध्ये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या जनगणना 2027च्या शुभंकराचे नाव काय असेल? ते प्रगती व विकास. नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले अबोव अँड बियॉन्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्यांचं नाव शिवकुमार मोहंका. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचं जे काही उद्घाटन आहे ते करण्यात आलं होतं? तर ते सोनीपत, हरियाणा या ठिकाणी. अजित पवार यांना आदरांजली श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्र सरकारने कोणत्या पुरस्काराची घोषणा केली आहे? गतिमान नागरी सेवा पुरस्कार. नुकतेच साजरा करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन 2026 विषय काय, थीम काय आहे? हे थीम आहे, विषय आहे गिव्ह टू गेन. 8 मार्च रोजी महिला दिवस साजरा करण्यात आला. कोणत्या राज्याने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचे निर्देश जारी केले असेल? तर हे राज्य आहे कर्नाटक. रॉयल जिओग्राफिकल सोसायटी एस्मंड बी मार्टिन पुरस्कार 2026 मिळवणारे पहिले भारतीय आहेत डॉक्टर कृती कारंत, बेंगळुरू या ठिकाणी राहणारे. कोणत्या ठिकाणी दुसरे शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 2026 पार पडलं? तर हे ठिकाण आहे पुणे. पुणे लक्षात ठेवा. चला, जाता आता या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. नुकतेच तंत्रज्ञान, ओके, तंत्रज्ञान उद्योगाला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने पहिल्या भारतीय ग्राफीन जो धोरण आहे, ह्या ग्राफीन धोरणाला मान्यता दिलेलं आहे? ऑप्शन तुमच्या समोर, उत्तर चेक करा. उद्या आपण ह्या प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये बघूयात. ओके. चला, थांबूयात आपण. जाता
राजगुरू पुस्तक आहे, नादवरीचं पुस्तक आहे आणि स्वप्नपूर्ती पुस्तक आहे. तिन्ही पुस्तकाची मूळ किंमत तुमच्या समोर आहेत आणि आज जर तुम्ही हे पुस्तक बुक केलात, या नंबरवरती मेसेज करून जर बुक केलात, तुम्हाला भेटून जाईल 790 नाही, राजगुरू तुम्हाला भेटून जाईल ₹450 घरपोच, फ्री ऑफ कॉस्टमध्ये. नादवरीचं पुस्तक 390 नाही, हे तुम्हाला ₹250 मध्ये घरपोच भेटून जाईल आणि स्वप्नपूर्ती पुस्तक तुम्हाला भेटेल ₹170 फक्त घरपोच. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ₹1 द्यायचं नाही आहे. स्वप्नपूर्ती ₹170 घरपोच भेटून जाईल. ओके. बाकी दुकानामध्ये पण पुस्तक अवेलेबल आहेत, घेऊन टाका उद्या परवा वगैरे. कधी तुमची ती काय तयारी आहे, जीकेची तयारी बेस्ट करायची असेल, तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता ह्या पुस्तकांचा. इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात उद्याच्या सकाळच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि रात्री 9 वाजता स्वप्नपूर्ती लेक्चरमध्ये. इथं थांबूयात आपण. जाता तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पाठवा व्हिडिओला. ओके. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. जय हिंद.